चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या ऍडव्हर्टाइजमेंटची आपण मागच्या भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतो ती ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची. तर आयडीबीआय एक्झिक्युटिव्हच्या वॅकन्सी आले आणि पूर्ण 1036 प्लस म्हणजे 1036 प्लस सोबत सोबत मला वाटतं 19 प्लस 11 प्लस 10 प्लस 10 या हिशोबाने त्या 50 वॅकन्सी हँडिकॅप साठी वेगळ्या आणि 1036 वॅकन्सी एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन यांच्यासाठीच्या वेगळ्या अशा तब्बल 1086 पेक्षा जास्त वॅकन्सी आयडीबीआय एक्झिक्युटिव्हने काढलेल्या आहे. तर सर एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बाबा आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे एकंदरीत काय प्रकार याच्यात मध्ये असणार आहे, यावाल्या सगळ्या गोष्टी, एक्झामचा फॉर्म कधीपासून भरायचे, काय भरायचे, याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा अबाउट आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह बद्दल जर आपण विचार केला तर सिंगल एक्झाम फायनल सिलेक्शन आहे. यामध्ये कोणताही प्री मेन्स इंटरव्ह्यू असा कोणताही पॅटर्न नाहीये. सिंगल एक्झाम आणि फायनल सिलेक्शन वाली ही वाली एक्झाम आहे. याच्यामध्ये फक्त एक सिंगल एक्झाम होईल आणि त्या एक्झामचा सिलेबस या पद्धतीने असेल. एक्झामचा सिलेबस या पद्धतीने असेल म्हणजे अराउंड त्या एक्झाम मध्ये लॉजिकल रिझनिंग प्लस डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे तुमचं रिझनिंग आणि डीआय जो का क्वांटचा पार्ट आहे, जो काही क्वांटचा पार्ट आहे तो डीआय वाला पार्ट आणि रिझनिंग म्हणजे रिझनिंग 40 मार्कला आणि डीआय वाला पार्ट 20 मार्कला, ह्या हिशोबाने 60 मार्कला तो वाला पार्ट असेल. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क असणार आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क म्हणजे क्वांटचे हे 40 प्लस हे 20 असा क्वांट अराउंड एक 60 मार्काच्या आसपास क्वांट तुम्हाला पाहायला भेटेल. कारण इथे 40 हा डीआय वाला पार्ट ऍक्च्युअल क्वांटचा आहे म्हणून तो वाला एक पार्ट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जनरल ऑब्लिक इकॉनॉमी ऑब्लिक बँकिंग अवेअरनेस कॉम्प्युटर आयटी हा पार्ट 60 क्वेश्चन 60 मार्काचा असणार आहे या एक्झाम मध्ये. म्हणजे तुमचं अराउंड एलआर प्लस डीआय 60 मार्क, इंग्लिश 40 मार्क, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 40 मार्क आणि जनरल अवेअरनेस प्लस आयटी कॉम्प्युटर वगैरे तो वाला पार्ट मिळून 60 मार्काचा या केसमध्ये तुमचा सिलेबस असणार आहे. सर the above test expect in the test of the English language will be available bilingual म्हणजे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेज मध्ये टेस्ट अवेलेबल असेल जसं की आपला आयबीपीएस पेपर घेतात त्याच हिशोबाने. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी मध्ये दिसेल पण इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन हे फक्त आणि फक्त इंग्लिश मध्येच दिसतात. इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन फक्त आणि फक्त इंग्लिश मध्ये दिसतात. असा एक एक्झाम पॅटर्न असणारी, अशी एक्झाम पॅटर्न असणारी ही जी आयडीबीआय एक्झिक्युटिव्हच्या वॅकन्सी आहे, ह्या वॅकन्सी रिसेंटली रिलीज झाल्या. सोबत सोबत पंजाब नॅशनल बँकचा एसओ असेल आणि आयडीबीआय एसओ बद्दलची पण डिटेल माहिती माझ्यानंतर राहुल मिसाळ सर सांगतील. पण ह्याच ऍडव्हर्टाइजमेंट बद्दलच्या अजून डिटेल गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असेल, अजून डिटेल गोष्टी, तर त्यावाल्या गोष्टी बघूया. सर कोणकोणत्या गोष्टी याच्यातून महत्वाच्या आहे, कोणकोणते पॉइंट्स मी याच्यातून लक्षात घ्यायचे बघा. कोणकोणते पॉइंट लक्षात घ्यायचे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट सर एक्झिक्युटिव्हच्या वॅकन्सी 2023-24च्या सर ह्यावाल्या वॅकन्सी मध्ये एससी साठी 160 वॅकन्सी आहे, एसटी साठी 67 वॅकन्सी आहे, ओबीसी साठी 255, ईडब्ल्यू साठी 103 वॅकन्सी, रिझर्व्ह म्हणजे युआर साठी 451 वॅकन्सी आहे, 451 वॅकन्सी ओपन वाल्यांसाठी आणि टोटल 1036 म्हणजे या सगळ्यांची बेरीज केली तर 1036 वॅकन्सी या केसमध्ये. ओपनला 451 वॅकन्सीज आहे. व्हीएच असेल 19 वॅकन्सी म्हणजे जे हँडिकॅप आहे त्यामध्ये व्हीएच कॅटेगरीला 19 वॅकन्सी, डबल एच ला 11 वॅकन्सी, ओएच ला 10, एमडी किंवा आयडी वाला पार्ट असेल तर 10. तर ह्यावाल्या अराउंड 10-20 आणि ह्या जवळपास 30-50 वॅकन्सी हँडिकॅप साठी आणि 1036 वॅकन्सी आपल्या बाकी सर्व विद्यार्थ्यांसाठी. तर अशा तब्बल 1100च्या अराउंड वॅकन्सी आयडीबीआय एक्झिक्युटिव्हने काढलेले आहे. सर त्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा, पुढचा काही महत्वाचा मुद्दा, आता ह्या वॅकन्सी बद्दल जर आपण विचार केला, तुमचं जे एज क्वालिफिकेशन आहे, एज क्वालिफिकेशन अराउंड 1 मे 2023 ला काउंट केल्या जाईल. 1 मे 2023 च्या हिशोबाने काउंट केलं जाईल. ते कसं आहे तेव्हा पार्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कोणकोणत्यासाठी इलिजिबल आहे. सर एक्झाम फॉर्म भरण्याची डेट कधी आहे, एक्झाम फॉर्म भरण्याची डेट तर बघा एक्झाम फॉर्म तुम्ही आजपासून म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हापासून अराउंड 24 मे 2023 पासून तर 7 जून 2023 पर्यंत तुम्ही एक्झामचा फॉर्म भरू शकता.
अराउंड 7 जून 2023 पर्यंत तुम्ही ही एक्झाम फॉर्म भरू शकता. याची टेंटेटिव्ह एक्झाम डेट दिलेली आहे. टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन जुलै 2 जुलै 2023 ला ही वाली एक्झाम होईल. याची आयबीपीएस ने टेंटेटिव्ह डेट दिले 2 जुलैला ही वाली एक एक्झाम होईल. म्हणजे अराउंड आपल्याकडे हे 6 दिवस पुढचा 1 महिना म्हणजे असे जवळपास 36-37 दिवस आपल्याकडे एक्झाम साठी, अराउंड 36-37 दिवस आपल्याकडे एक्झाम साठी आहे. आता बघा याच्यामध्ये जर विचार केला आपण एज वाला हा वाला पार्ट अतिशय महत्वाचा आहे. मिनिमम 20 वर्षांचा असावा, मॅक्सिमम 25 वर्षांचा असावा. म्हणजे तुमचं वय हे 20 वर्षापासून 25 वर्षापर्यंत असावं, 20 वर्षापासून 25 वर्षापर्यंत असावं. सर मला नाही कळत, मग त्या केसमध्ये बघ, द कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन मे 2, 1998. म्हणजे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुमचा जन्म 2 मे 1900च्या अगोदर, 1998च्या अगोदर नसावा. तुमचा जन्म 2 मे 1998च्या अगोदर झालेला नसावा. 1 मे 1998 वाला पण चालणार नाही. एप्रिल 1998 असेल, मार्च 1998 असेल, फेब्रुवारी 1998 असेल किंवा 1997 असेल, 96 असेल, हे वाले कॅन्डिडेट चालणार नाही. असाच कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतो ज्याचा जन्म 2 मे 1998 नंतर झालाय. आणि कुठपर्यंत की बाबा एकंदरीत 1 मे 2003 पर्यंत. म्हणजे तुमचा जन्म 2 मे 1998 ते 1 मे 2003 याच्या दरम्यान झालेला असावा. म्हणून वयाच्या 20व्या वर्षापासून 25व्या वर्षाच्याच व्यक्तींसाठी, विद्यार्थ्यांसाठी इलिजिबल क्रायटेरिया आहे. हा वाला एक महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर एज्युकेशन साठी कोणत्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कोणत्याही एखाद्या युनिव्हर्सिटीतून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असावं. त्या ग्रॅज्युएशन मध्ये टक्केवारीची कोणतीही अट नाहीये. मग बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी अॅग्री असेल, इंजिनिअरिंग असेल, मुक्त विद्यापीठातून तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल आणि ते कितीही पर्सेंटेजवर झालेलं असू दे, फक्त तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल तर तू यासाठी इलिजिबल आहे. त्यासाठी कोणताही क्रायटेरिया नाहीये. अंडर ग्रॅज्युएट असेल, डिप्लोमा झालेला असेल तर असे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा फॉर्म भरण्यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. त्यानंतर सर ग्रॅज्युएशन बद्दलचा मुद्दा झाला, एज बद्दलचा मुद्दा झाला, नंबर ऑफ व्हॅकन्सी किती तो वाला एक मुद्दा आपण पाहिला, एक्झामची डेट कधी आहे तो वाला एक मुद्दा आपण पाहिला, आणि सोबत फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरू शकतो तो वाला एक मुद्दा आपण पाहिला. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊया सर. हा वाला महत्वाचा मुद्दा आहे की बाबांनो हे जे दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस, एकंदरीत हा मुद्दा काय तो एकदा नीट समजून घेऊया. आपल्याला डाऊट इथं असतो, द अपॉइंटमेंट ऑफ द एक्झिक्युटिव्ह विल बी प्युअरली ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस. द कॉन्ट्रॅक्ट वुड बी इनिशियली फॉर द पिरियड ऑफ 1 year and may be reviewed for the extension of the year-to-year basis for the further period of 2 years. Subject to satisfactory performance, completion of the assigned mandatory e-certification, availability of the vacancies at the relevant point of the time and any other criteria. On successful completion of the period 3 years, the contractual service, तुमचं जे contractual service आहे, such appoints shall become the eligible for the appointment as the assistant manager grade A in the bank through the selection process that will be conducted by the bank. सरळ सांगायचं झालं, पहिला वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे. बाकीच्या नॅशनलाइज बँकांचा किंवा पब्लिक सेक्टर बँकांचा, सगळ्या बँकांचा हाच क्रायटेरिया असतो. सुरुवातीचे 2 वर्ष तुम्ही हे प्रोबेशन पिरियड असतो, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचाच पिरियड असतो कोणत्याही बँकमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जातं. सेम ह्या केसमध्ये पण तसंच आहे. पहिले 2-3 वर्ष तुम्ही कसं काम करता हे पाहिलं जातं. याच्यातून कोणालाही बँक मधून काढून टाकल्या जात नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे म्हणजे कसं 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर आम्हाला काढून टाकतील का, तर अजिबात काढून टाकल्या जात नाही. ते फक्त तुम्ही कसं काम करता तो वाला मुद्दा पाहिला जातो. आणि 3 वर्षानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर म्हणून रिक्रूट केलं जातं. असिस्टंट मॅनेजर म्हणून तुमची पोस्टिंग केली जाते त्याच बँकमध्ये. असं कदापि होत नाही का तुम्हाला त्या बँक मधून काढून टाकलं जाईल म्हणून. आणि हे इथंच नाही, आयडीबीआय मध्येच नाही तर प्रत्येक बँक तुमचं उद्या चालून आयबीपीएस क्लिनिकल मध्ये, आयबीपीएस पीओ मध्ये, ग्रामीण बँकांमध्ये कुठेही जरी सिलेक्शन झालं तर हा वाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला पहिले 2-3 वर्ष काम करावं लागतं. त्याला प्रोबेशन पिरियड पण म्हणू शकतो आपण. तर हा वाला मुद्दा आहे. म्हणून ही गोष्ट मनातून काढून टाका. सर हा वाला मुद्दा काय तर ते सगळ्या बँकांमध्ये सेम त्याच पद्धतीने असतं. सर
आता जॉईनिंग झाल्यानंतर पहिल्या वर्षीची सॅलरी 29,000 रुपये पर मंथ, सेकंड इयरला 31,000 रुपये पर मंथ आणि थर्ड इयरला 34,000 रुपये पर मंथ. पण 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही असिस्टंट मॅनेजर म्हणून रिक्रूट होशाल, 3 वर्षानंतर जेव्हा तुमची पोस्टिंग होईल असिस्टंट मॅनेजर म्हणून, तेव्हा तुमची सॅलरी 64 to 65,000च्या आसपास असेल आफ्टर 3 इयर्स. हा वाला एक मुद्दा मला इथून क्लिअर पाहिजे. आणि सिंगल एक्झाम असणारे, फक्त सिंगल एक्झाम असणारे, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सोपी एक्झाम आहे. ह्या वाल्या गोष्टी आपण बघूया. सर सिलेक्शन प्रोसेस काय, मी आता सांगितलं. 4 विषय, सिंगल एक्झाम आहे, कंपोजिट टाइम आहे, म्हणजे 2 तासाचा कंबाईन टाइम आहे. याचा आपण खूप चांगला फायदा घेऊ शकतो. कारण जीए वाला पोर्शन असेल किंवा इंग्लिश वाला पोर्शन असेल, ह्या पोर्शनला आपण कमी टाइम मध्ये पटपट अटेम्प्ट करू शकतो आणि आपला टाइम क्वांट रिझनिंग साठी देऊ शकतो. म्हणून हा वाला एक चांगला मुद्दा आहे का कंपोजिट टाइम आहे बाबांनो, कमी म्हणजे टोटल 2 तासाचा कंबाईन टाइम आहे. त्यामध्ये आपण कुठूनही कुठे जाऊ शकतो. सेपरेट टायमिंग याच्यामध्ये. बाकी सिलेक्शन प्रोसेस मध्ये सिंगल एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सिंगल एक्झाम त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. हा वाला एक मुद्दा सर माझ्यासाठी इथून महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सर बाकीच्या गोष्टी पाहिल्या. पेनल्टी फॉर द रॉंग आन्सर फॉर इच क्वेश्चन विच रॉंग आन्सर हॅज बीन गिव्ह द कॅन्डिडेट 1/4 पेनल्टी. सेम ऑदर आपल्या आयबीपीएसच्या जसे एक्झाम असतात, ही पण एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करते. अराउंड 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे एक क्वेश्चन बरोबर आला तर 1 मार्क आणि 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क कमी होईल. 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क कमी होईल. अशी 1/4 निगेटिव्ह मार्किंग ह्या केसमध्ये पण आहे. बाकी याच्याबद्दल जास्त रिलॅक्सेशन बद्दल जर विचार केला आपण तर 25 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट तर अप्लाय करू शकता. पण सर सोबत मी याच्यामध्ये येत असेल, एससी एसटी मध्ये येत असेल तर 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. अदर बॅकवर्ड क्लास असेल तर त्या केसमध्ये 3 वर्षांचं तुम्हाला रिलॅक्सेशन आहे. म्हणजे एससी एसटी च्या केसमध्ये 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये 3 वर्ष अजून म्हणजे 28 पर्यंत फॉर्म भरू शकता. सर हँडिकॅपच्या केसमध्ये 10 इयर्स आहे. तर हे रिलॅक्सेशन वाला पार्ट पण याच्यामध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन पण प्रोव्हाइड केलेलं आहे. सोबत जर आपण विचार केला, एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं, कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असावे. हा वाला एक बेसिक क्रायटेरिया इलिजिबल असल्याचा. सर त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं, लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे. तुम्ही आताच लगेच जाऊन त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट येईल आणि 2 जुलैला तुमचा एक्झाम होईल. 2 जुलैला तुमची एक्झाम होईल. हा वाला एक बेसिक क्रायटेरिया आहे. सर सगळ्यात महत्वाचा जर विचार केला, ह्या वाल्या सगळ्या गोष्टी तर झाल्या, पण सर महत्वाचा मुद्दा इथं असा येतो की ह्या वाल्या एक्झामची तयारी करत असताना जेव्हा सिंगल एक्झाम असते तेव्हा काही महत्वाच्या गोष्टी, म्हणजे इथं जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण टाइमचं मॅनेजमेंट वगैरे एकदम प्रॉपर करू शकतो. पण इथं थोडंसं वेटेज जनरल अवेअरनेस सेक्शनला थोडंसं वेटेज जास्त आहे. कम्पॅरेटिव्हली 60 मार्काचं वेटेज आहे. त्याच्यामध्ये थोडंफार कॉम्प्युटर पण विचारलं जाईल. ते रेग्युलर लेक्चर मध्ये आम्ही तुम्हाला सांगतोच कसं विचारलं जाईल, काय विचारलं जाईल, पण कॉम्प्युटर पण विचारलं जाईल. मग ह्याच एक्झामला टार्गेट करून मागच्या काही दिवसांपासून आपली जनरल अवेअरनेसची वज्र सिरीज चालू होती. तर सोबत ह्या 2 बॅचेस जनरल अवेअरनेसच्या सध्या अवेलेबल आहे. जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 आणि करंट अफेअर्स योद्धा 1.0. करंट अफेअर्स योद्धा 1.0 मध्ये जानेवारी 2023 पासून तर मार्च 2024 पर्यंत अशा 15 महिन्यांचं करंट अफेअर अवेलेबल असेल. जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 मध्ये सगळं स्टॅटिक जीके, पूर्ण स्टॅटिक बँकिंग, पूर्ण करंट अफेअर्स, सोबत इन्शुरन्स अवेअरनेस वाला पार्ट असेल. आणि सोबत महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं जे 3rd एडिशनचं बुक आहे ते जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 वर फ्री मध्ये कुरिअरने घरी असतं. याची फीस 3,500 रुपये आणि करंट अफेअर्स योद्धाची फीस 2,500 रुपये. तशीच सारथीची नवीन बॅच विक्टर्स बॅच 5 ही लवकरच म्हणजे अराउंड 7 जूनला ही वाली एक बॅच चालू होते. आणि फायनल सिलेक्शन मिळवण्यासाठी अजून एक महत्वाचा विषयाचा विचार केला आपण तर क्वांट रिझनिंग सोबतच इंग्लिश आणि जीए तेवढेच महत्वाचे. त्यातला इंग्लिश साठी लवकरच पाटील सर
एक 20 टेस्टची एक इंग्लिश ड्राईव्ह ऍपवर 20 वेगवेगळ्या टेस्ट आणि त्याच्या अनालिसिसचा एक प्रॉपर प्लॅन तयार करतात ते, किंवा एक प्रॉपर त्याची एक सेपरेट बॅच किंवा शॉर्ट कोर्स तयार करतात ते आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह साठी. त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याच्याबद्दलची डिटेल माहिती टेलिग्राम चॅनलवर येईल. तर ही टोटल माहिती होती पूर्ण आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह बद्दलची. चांगल्या वॅकन्सीज आहे, चांगला आपण त्याच्यामध्ये करिअर करू शकतो, करिअर अपॉर्च्युनिटी चांगली आहे, एक्झामची काठिण्य पातळी कम्पॅरेटिव्हली सोपी असती, तर यावाल्या सगळ्या गोष्टी आहे. तर चालेल, याच्यानंतर लगेचच राहुल सर आयडीबीआय एसओ आणि त्याच्यानंतर पीएनबी पंजाब नॅशनल बँकच्या एसओ बद्दल डिस्कस करतील. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, आता जस्ट तुम्ही अक्षय सरांकडून पूर्ण डिटेल्स घेतली की आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह जे आहे, तर आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचं अप्लाय कसं करायचं, कुठल्या कुठल्या जागा आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, एज लिमिट कसं आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, क्वांट असेल तर 60 मार्कांचं क्वांट, ज्याच्यामध्ये 20 मार्क डीआयचे आणि नॉन डीआय 40 मार्कांचं, जनरल अवेअरनेस 60 मार्क, इंग्लिश 40 मार्क आणि रिझनिंग 40 मार्क, अशा पद्धतीनं सिंगल एक्झाम जी आहे. आता मी ज्या मुद्द्यावर बोलतोय तो मुद्दा असा आहे की तुमच्या बऱ्याच जणांच्या मनात हा डाऊट असेल की सर हा जॉब एक्झिक्युटिव्हचा आहे म्हणजे क्लरिकल कॅडरचं, मग यांचं नेमकं काम काय असतं, परमनंट करतात का, टेम्पररी यांनी दिलंय, कारण यांनी एक क्लॉज पण टाकून दिलाय. तर हे सगळे डाऊट जे आहेत एकदा आपण समजून घेऊया, या डाऊटला क्लिअर करून घेऊया की आयडीबीआय नेमकं ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंडक्ट कशासाठी करते, कशा पद्धतीने करते, काय अपॉर्च्युनिटी या रिक्रुटमेंटच्या माध्यमातून आपल्यासाठी आहे, हे एकदा पूर्ण समजून घेऊया. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेची जी रिक्रुटमेंट आली आहे स्पेशलिस्ट ऑफिसरची एसओची, तिथं आपले काही लोक जे आहेत जे क्रेडिट ऑफिसर साठी इलिजिबल आहेत, 200 जागा आहेत भारतातून पूर्ण, आणि खूप लेस कॉम्पिटिशन तिकडं पण आहे. त्यानंतर आयडीबीआय एसओचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट इच अँड एव्हरी पोस्टला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे तिथं आपलं कुणी एलिजिबल नाहीये. तर एकदा समजून घेऊया आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह बद्दल. आता आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह बद्दल जर समजून घ्यायचं तर सगळ्यात महत्त्वाचं आधी की मी बेसिक इन्फॉर्मेशन काढली बघा आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह बद्दल. आता याच्यातले काही पॉइंट जे आहेत हे मी तुमच्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, हे आयडीबीआय ला अप्लाय करण्याचे ऍडव्हान्टेजेस, आणि हे जे खालचे पॉइंट्स आहेत हे तुमचे डाऊट्स आहेत की मे बी तुमच्या मनात डाऊट्स आले असतील की हे नेमकं कशा कशा पद्धतीने आहे. आता एक कॉमन डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय, आणि आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह साठी अप्लाय का करावं, कुणी करावं, कशा पद्धतीने करावं याबद्दल सगळ्यात पहिले सांगतो. तर हे जे 5 पॉइंट आहेत, ते 5 पॉइंट यासाठी आहे की आयडीबीआय एक्झिक्युटिव्हला का अप्लाय करावं, काय फायदा आहे आयडीबीआय एक्झिक्युटिव्हला अप्लाय करण्यामागचं. कारण काही लोकांच्या मनात हा पण डाऊट आहे की सर इथं पब्लिक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, इथं काय पब्लिक सेक्टर म्हणजे सरकारी बँक नाहीये, मग सरकारी बँक जर नाहीये मग आम्ही या प्रायव्हेट सेक्टर बँक मध्ये जॉब करावा का, किंवा या बँकेचं नेमकं कल्चर कसं आहे. तर आता ओव्हरऑल जरी बँक पब्लिक प्रायव्हेट सेक्टर असली तरी या बँकेचं कल्चर बऱ्यापैकी पब्लिक सेक्टर बँकेसारखे, कारण अगोदर या बँकेमध्ये गव्हर्नमेंटचा स्टेक मोठा होता. आता गव्हर्नमेंटचा स्टेक्स मोठा असल्यानंतर हा स्टेक नंतर बाय द टाइम गव्हर्नमेंटने काढून घेतला आणि तो एलआयसीने घेतला. आता एलआयसी तसं गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे, पण एलआयसीचं हे ऑर्गनायझेशन आहे, म्हणून आयडीबीआय जी आहे ही आता सरकारी बँक नसून प्रायव्हेट कंपनीची ओन कंपनीची बँक आहे. मग आता याच्यामध्ये जरी प्रायव्हेट सेक्टर बँक असली तरी मी जसं अगोदरच सांगितलं की यांचं कल्चर बऱ्यापैकी कमर्शियल बँकांसारखं म्हणजे पब्लिक सेक्टर बँकांसारखं आहे, पब्लिक सेक्टर बँकांसारखं एकदम तुम्हाला टार्गेट देणे वगैरे या टाईपचं कल्चर अजून तरी आयडीबीआय मध्ये सध्या नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांनी अप्लाय अभ्यास करून 2-2, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष झालेत की आम्ही सर अभ्यास करतोय पण फायनल सिलेक्शन अजून झालं नाही, तर आम्हाला पटकन जॉबची गरज आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इथं अप्लाय करू शकता. आता याचे काही महत्वाचे मुद्दे जसं बघा, जनरल कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे 20 ते 25 वर्ष, ओबीसी साठी 28 आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी 30 वर्ष आहे. मग आता अल्टिमेटली एज लिमिट 25 वर्ष झाली म्हणजे बऱ्यापैकी ज्या कॅटेगरी ज्या मुलांचं वय 25च्या वर पुढे झालंय अशा लोकांचं कॉम्पिटिशन इथून ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं. त्यानंतर रिसेंटली आता 1 एप्रिलला मागे आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस एसओ ची निकाल लागले, एसबीआय पीओ आला, एसबीआय क्लर्क आला, त्यामुळे मोठं कॉम्पिटिशन बऱ्यापैकी तिथं कमी होऊन गेलंय. त्यामुळे एक तर एज लिमिट कमी आहे, त्यामुळे मल्टिपल म्हणजे कमी ऍप्लिकेशन येण्याचे चान्सेस. दुसरी गोष्ट, बऱ्यापैकी आता रिसेंटली काही लोकांचं सिलेक्शन झालं त्यामुळं तेही मोठं कॉम्पिटिशन इथं येत नाही. त्यातल्या त्यात मागच्या वर्षी ज्यांनी प्री दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले किंवा बऱ्यापैकी सिलेक्शन प्रोसेस मध्ये कॉन्फिडंट आहे की नाही सर आता आम्हाला हे करायचंय
आणि आम्हाला आयडीबीआय मध्ये काही जायची गरज नाही, कारण आम्हाला माहिती आमचं नॅशनलाइज मध्ये होतं. तर अशी लोक इथं तयारी करत असताना हा फॉर्म भरत नाही. त्यामुळे जे लोक नवीन आहेत अशा लोकांनी या ऍप्लिकेशन करायला पाहिजे, यासाठी अप्लाय करायला पाहिजे. तर एज लिमिट कमी आहे. त्यानंतर तसं मी लेस कॉम्पिटिशन सांगितलं. कशामुळे लेस कॉम्पिटिशन आहे? कारण एक तर एज लिमिट आहे, दुसरं काही लोकांना वाटतं मला माझं पब्लिक सेक्टरमध्ये होतंय तर मी कशाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करू. इव्हन काही लोक असे पण आहेत की जे आयडीबीआयचा जॉब सोडून पब्लिक सेक्टरची तयारी करतात, कारण त्यांचं एम वेगळं आहे, त्यांची तयारी करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे कंपॅरेटिव्हली तर लेस कॉम्पिटिशन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सिंगल एक्झाम आहे. प्री एक्झाम आणि इंटरव्ह्यू नाही, मेन्स एक्झाम नाही, एका सिंगल एक्झामवर सिलेक्शन आहे. म्हणजे आउट ऑफ 200 मार्कांपैकी तुम्हाला जे मार्क पडतील त्याच्यापैकीच फायनल एक्झाम सिलेक्शन तुमचं होणार आहे. जसं मी ऑलरेडी सांगितलं की क्वांटचे 60 क्वेश्चन, रिझनिंगचे 40 क्वेश्चन, इंग्लिशचे 40 क्वेश्चन आणि जीएचे 60 क्वेश्चन, त्याच्यामध्ये कम्प्युटर इन्क्लुडेड आहे. तर या अशा पद्धतीची ही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. सिंगल एक्झाम आहे, त्यामुळे प्री द्या, पुन्हा मेन्स मध्ये क्वालिफाय झालो तर पुन्हा डिस्क्वालिफाय झालो तर पुन्हा मेन्स प्री पासून चालू करा, या असं स्ट्रक्चर नाहीये. सिंगल एक्झामचा हा एक तुम्हाला फायदा आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस फास्ट आहे. जसं आता तुम्ही बघितलं असेल, आता हा जूनचा शेवटचा आठवडा आहे. आज आहे 24 मे. 24 मे म्हणजे हे 6 दिवस आणि पुढचा पूर्ण 1 महिना, म्हणजे जवळजवळ 1 महिना 7-8 दिवस तुमच्या परीक्षेला आहेत. कारण यांचं म्हणणं आहे 8 जुलैला आम्ही परीक्षा, 2 जुलैला आम्ही परीक्षा कंडक्ट करणार. मग 2 जुलैला जर परीक्षा कंडक्ट करणार तर 1 महिना 8-10 दिवस राहिले आणि त्याच्यानंतर हार्डली महिना सव्वा महिन्यात हे लोक निकाल लावतील आणि त्याच्यानंतर महिना 2 महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळेल. म्हणजे आजपासून हार्डली 4 महिन्यामध्ये, 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या हातात डायरेक्ट रिक्रुटमेंटचं लेटर असेल, म्हणजे डायरेक्ट ऑफर लेटर तुमच्या हातामध्ये असेल. त्यामुळं 3-4 महिन्यामध्ये, हार्डली 4 महिन्यामध्ये एक सिलेक्शन प्रोसेस पूर्ण होणार आहे. म्हणजे 4 महिन्यामध्ये आज तुम्ही तयारी करताय, पुढच्या 4 महिन्यामध्ये तुमच्या हातात जॉबचं ऑफर लेटर असेल. एवढी सिलेक्शन प्रोसेस यांची फास्ट आहे. तर हा एक फायदा तुमच्यासाठी आहे. त्यानंतर मल्टिपल वेटिंग लिस्ट. आता बरेचदा काय होतं, बरेच लोक परीक्षा तर देतात, जसं मी अगोदरच सांगितलं की तयारी करणारा क्राऊड खूप मोठा जरी असला तरी जेन्युइन तयारी करणारा क्राऊड कंपॅरेटिव्हली कमी. त्यातल्या त्यात काही लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की यार एक मी काय करतो, आताशी ग्रामीण बँकांची परीक्षा आहे, मला द्यायचीच पुढे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, तर मी काय करतो त्याच्या अगोदर एक हाय वॉर्मअप मॅच होऊन जाईल. मग जनरल बँकिंगची तयारी करणारे लोक जे आहेत किंवा जे अदर नॅशनलाइज बँकसाठी प्रिपेअर करतात असे लोक काय म्हणतील, मी हे करता करता ते पण करतो ना, म्हणजे ग्रामीण बँकांमध्ये माझं सिलेक्शन होणार आहे, त्याच्या अगोदर मी आयडीबीआयची आलेली एक अपॉर्च्युनिटी घेऊन टाकतो. मग जर पुढे ग्रामीण बँकांमध्ये सिलेक्शन झालं तर ओके, नाही झालं तर मी जॉईन करेल. त्यात काय होतं, ऑफकोर्स त्यांची तयारी चांगली असल्यामुळे तिकडे सिलेक्शन होऊन जातं. मग या जागा वॅकंट राहतात. मग हे लोक काय करतात, ऑलमोस्ट पुढचे 6-8 महिने नुसते वेटिंगवर वेटिंग लिस्ट क्लिअर करत जातील. वेटिंग म्हणजे इंडिव्हिज्युअल ईमेल करतात. त्यामुळे तुम्ही बघा आयडीबीआयची एक्झिक्युटिव्ह मागच्या वर्षी जी रिक्रुटमेंट झाली त्याच्यानंतर जवळजवळ 6-8 महिने त्यांनी पुढच्या लोकांना बोलवत गेले. त्यामुळे मल्टिपल वेटिंग लिस्ट येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी तुमचं सिलेक्शन आता नाही झालं, तुमचं 2-4 मार्काने राहून गेलं तर पुढच्या 4-5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये येऊ शकतं. आणि त्याचा फायदा असा आहे की उद्या भविष्यात जर सपोज तुमचं चुकून आयबीपीएस मध्ये नॅशनलाइज बँकेत सिलेक्शन नाही झालं आयबीपीएसच्या माध्यमातून, तर आयडीबीआय एक वेटिंग एक पर्याय तुमच्या समोर हातात राहतो. त्यामुळे हे काही 5-6 रिझन होते की ज्याच्यामुळे आयडीबीआयचा फॉर्म सगळ्यांनी भरला पाहिजे. बरं, डिफिकल्टी लेवल एकदम इझी असते. यांची डिफिकल्टी लेवल जी आहे ही एकदम इझी असते. आता मेन्सच्या लेक्चर मध्ये कोणी विचारत होतं मला की सर आयडीबीआयची डिफिकल्टी लेवल काय असते. एकदम 5 पेपर असतो. सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, डीआय, क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यानंतर कमर्शियल डीआय चे क्वेश्चन एकदम इझी लेवलचे क्वेश्चन्स येतील, याला नंबर सिरीज येईल. तर अशा पद्धतीने असेल. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग, याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 क्वेश्चन चुकले तर 1 रॉंग होईल. सेक्शनल कट ऑफ आहे का, येस सेक्शनल कट ऑफ सुद्धा याला आहे. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये प्रत्येक सेक्शन मध्ये क्वालिफाय होणं गरजेचं आहे, त्यामुळे सेक्शनल कट ऑफ आहे. याचा जॉब प्रोफाईल कसा आहे सर, बघा एक्झिक्युटिव्ह म्हणजे यांचा जॉब प्रोफाईल आहे क्लरिकल कॅडरचा जॉब असल्यामुळं तुम्हाला बँकेतल्या बँकेत कॅश देणे एवढं बेसिक काम करायला तर त्यानंतर अकाउंट ओपनिंग, अशा बेसिक फॉर्मॅलिटीज आहे. बाकी याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काही काम करायची गरज नाही. एवढं बेसिक काम तुम्हाला करायचंय. आता त्यानंतर हा जॉब परमनंट आहे की टेम्पररी आहे. आता हा जॉब परमनंट आहे की टेम्पररी आहे, तर हा जॉब पूर्णपणे परमनंट आहे. आता परमनंट आहे असं कसं काय म्हणू शकतं सर, कारण यांनी तर एक वेगळा क्लॉज दिलाय, त्या क्लॉजवर पण मी बोलणार आहे. त्या क्लॉजचा मी मुद्दा म्हणून तुमच्यासाठी स्क्रीनशॉटच घेऊन आलोय. बघा क्लॉज काय, आणि मी कुठलीही गोष्ट जी आहे ही रॅन्डमली बोलत नाही. मी कुठला तरी आधार घेऊन त्याला बोलत असतो. विदाऊट प्रूफ मी काहीच नाही बोलत. याच्यात काय म्हणणं आहे बघा,
एलिमेंट म्हणजे तुमची सॅलरी, करिअर प्रॉस्पेक्ट अँड सर्व्हिस कंडिशन. सर्व्हिस कंडिशन्स काय आहेत बघा. द अपॉइंटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह विल बी प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. द कॉन्ट्रॅक्ट वुड बी इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 1 year and may be reviewed for extension on 1 year to year basis for further 2 years. म्हणजे पहिलं 1 वर्ष आणि अजून 2 वर्ष. म्हणजे तुम्हाला जेव्हा सिलेक्शन होईल तुमचं, तर पहिलं 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल, पुन्हा 1 वर्ष झालं की पुन्हा अजून 2 वर्षांचा, म्हणजे 1 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करत जातील. तुमचं बँकेचं वागणूक जर तुमची चांगली असेल, बँकेतलं एक चांगले एम्प्लॉई म्हणून जर तुम्ही काम करताय, कुठल्या फ्रॉडमध्ये अडकत नाहीत, एवढं फक्त चांगली वागणूक. म्हणजे असं नाही की माझं काही कुणासोबत वादविवाद झाले मग मला काढतील का, असं काही चिल्लर चाललर गोष्टीवरून काढत नसा. फक्त जर असं झालं चुकून की तुम्ही काय फ्रॉड ब्रड केला, काय कुठाने बिटाने झोल झाल केला, तरच तुम्हाला काढू शकतात. अदरवाईज तुम्हाला बँक स्वतःहून काढत नाही. कारण जेवढी तुम्हाला जॉबची गरज आहे तेवढे बँकेला पण एम्प्लॉईज, चांगले एम्प्लॉईजची गरज आहे. तर चांगले लोक प्रत्येक ऑर्गनायझेशनला लागत असतात. जर तुम्ही चांगले असतात तुम्हाला बँक स्वतःहून कशाला काढेल. बँक तुम्हाला उलट कंटिन्यू करेल आणि बँक तुमच्याकडूनच काम काढून घेईल. कारण ऑलरेडी तुम्ही पॉलिश एम्प्लॉईज आहेत बँकेचे. तुमच्यावर 3 वर्ष बँकेनं मेहनत घेतली, तुम्हाला 3 वर्ष बँकेनं पगार दिलाय. अशा परिस्थितीत असं सगळं असताना तुम्हाला बँक काढून टाकत नाही. मग सर 3 वर्षानंतर काय होतं बघा. ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन पिरियड ऑफ 3 years, बघा नीट लक्ष द्या. कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस सच अपॉइंटमेंट्स shall become eligible for appointment as assistant manager grade A in the bank through the selection process that would be conducted by the bank. आता मी आपल्या एका जुन्या मुलासोबत बोललो, जुन्या क्लासचा विद्यार्थी आपल्या, जो IDBI मध्ये एक्झिक्युटिव्ह आहे. त्याचं म्हणणं असं होतं की मी स्वतः ज्या बँकेत काम करतोय, मी ज्या बँकेत स्वतः जॉब करतोय, या बँकेतले माझे ऑफिसर जे म्हणजे आज ब्रांच मॅनेजर जे, त्यांचं पण सिलेक्शन अशाच पद्धतीने झालं. त्यांनी पण एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन केलं होतं. आणि ज्या दिवशी तुम्ही असिस्टंट मॅनेजर होताल ते तुमचा परमनंट जॉब येतो, तुमचा कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब नसतो. क्लरिकलचा 3 वर्ष जॉब जरी कॉन्ट्रॅक्च्युअल असला, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असला, तर 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही असिस्टंट मॅनेजर होताल तेव्हा तुमचा तो जॉब परमनंट होऊन जाईल. त्यामुळं इथेही 3 वर्ष काही इनसिक्युरिटी नाही, पुढे भविष्यात काही इनसिक्युरिटी नाही. कारण जेव्हा जेव्हा 3 वर्षाचा पिरियड संपतो, इंटरनल एक एक्झाम होती किंवा इंटरव्ह्यू होतो किंवा फक्त इंटरव्ह्यू होतो किंवा फक्त एक्झाम होती किंवा दोन्ही पण होऊ शकतं. ते कॅटेगरीवर डिपेंड करतं म्हणे, त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी कशी आहे. तर त्या कॅटेगरीवर, त्या कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने न्याय द्यायचा याच्यावर डिपेंड करतं. आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन ऍज अ असिस्टंट मॅनेजर होऊन होतं. बँक स्वतःहून कुणालाच काढत नाही, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. बँक स्वतःहून कुणालाच काढत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं त्याबद्दल टेन्शन घेण्यासारखी काहीच गोष्ट नाही. आता या पद्धतीने आहे. बाकी त्यामुळं जॉब परमनंट आहे की टेम्पररी याचा विचार तुम्ही करत बसू नका. तुम्ही असं म्हणा जॉब हा परमनंटच आहे, जॉब टेम्पररी. सुरुवातीचे 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर म्हणून ग्रेड ए म्हणून तुम्हाला पुढे प्रमोशन दिलं जातं इंटरनल एक्झाम मधून. आता पुढचा मुद्दा होता पंजाब नॅशनल बँकेची जी स्पेशलिस्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट आली. याच्याबद्दल तुम्हाला जर काय वाटलं IDBI एक्झिक्युटिव्ह बद्दल की मला काही डाऊट्स आहेत तर तुम्ही मला या नंबरला पर्सनली कॉल करू शकता. IDBI एक्झिक्युटिव्ह बद्दल फॉर्म भरायला काही अडचण येत असेल, बाकी तुम्हाला काही IDBI एक्झिक्युटिव्ह बद्दल काही डाऊट्स विचारायचे असतील, तुम्ही या नंबरला मला पर्सनली कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला रिप्लाय करेल की या पद्धतीने तुमचे डाऊट्स क्लिअर करून देईल. आता पुढचा मुद्दा IDBI पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकेची अजून एक रिक्रुटमेंट आली बघा, ज्या रिक्रुटमेंटला म्हणायचंय स्पेशलिस्ट ऑफिसर एसओची. आता याच्यामध्ये जसे मल्टिपल पोस्ट आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट आहे. मग ही जी रिक्रुटमेंट ही वेगवेगळ्या पोस्टसाठी जरी असली तरी त्यातली अशी एकमेव पोस्ट आहे क्रेडिट ऑफिसर ज्युनियर स्केल 1, जिथं आपले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्यातल्या कोणते विद्यार्थी इलिजिबल आहे बघा. इथं काय सगळे एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी इलिजिबल नाहीये, तिथं कुठले कुठले विद्यार्थी इलिजिबल आहेत. इथं ज्यांचं ग्रॅज्युएशन बघा, ज्यांचं ग्रॅज्युएशन होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय. आता CA, ICWA, CFA एवढे हुशार तर लेकर आपल्याकडे नाहीयेत. बँकिंगची तयारी करणारे बिचारे आपले फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री म्हणजे पीजी. पण ती पण कशामधून विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी. म्हणजे MBA, MCOM मध्ये तुमचं फायनान्स अकाउंटिंग मॅनेजमेंटचा सब्जेक्ट असेल तर तो, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असावं आणि स्पेशलायझेशन ऍज अ फायनान्स असावं.
जर अशा पद्धतीने मिनिमम 60% जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. याला अप्लाय करण्याचा फायदा असा आहे की इथं खूप लेस कॉम्पिटिशन आहे. कारण इकडं ऍप्लिकेशन करणारे लोक खूप कमी आहे. वयोमर्यादा 20 ते 28 वर्ष. कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही. काही लोक म्हणतील सर तिथे एक्सपिरियन्स बद्दल दिलंय, ते एक्सपिरियन्स हा डिझायरेबल आहे, मेंडेटरी नाही. तिथं तुम्हाला 2 कॅटेगरीज दिल्या आहेत. एक्सपिरियन्सच्या कॅटेगरीमध्ये एक्सपिरियन्स दिलंय, मेंडेटरीच्या समोर नील लिहिलंय, म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स लागत नाही. डिझायरेबल असला तर चालतो, असला तर चांगली गोष्ट आहे, नसला तरी काय प्रॉब्लेम नाही. डिझायरेबल वर्क एक्सपिरियन्स आहे. तर जे लोक पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि ज्यांना फायनान्स मधून 60% मिनिमम मार्क आहे असे लोक या रिक्रुटमेंट प्रोसेस साठी एलिजिबल आहेत. पुढचा मुद्दा, याची रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे? याची रिक्रुटमेंट प्रोसेस आहे बघा, सिलेक्शन प्रोसेस बेस्ड ऑन ऑनलाईन रिटन टेस्ट फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू ऑर पर्सनल इंटरव्ह्यू ओनली. आता यांचं म्हणणं काय, जर ऍप्लिकेशन फॉर्म खूप कमी आले तर आम्ही काय एक्झाम घेत बसणार नाही. म्हणून यांनी काय म्हणलं बघा, ऑनलाईन रिटन फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू ऑर पर्सनल इंटरव्ह्यू ओनली. म्हणजे जर नंबर ऑफ ऍप्लिकेशन जर कमी आले तर आम्ही ऑनलाईन एक्झाम घेत बसणार नाही, आम्ही तो खर्च करत बसणार नाही. आम्ही काय करणार, डायरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वालिफाय करू आणि इंटरव्ह्यूला बोलू. पण जर समजा नंबर ऑफ ऍप्लिकेशन जास्त आले तर मग आम्ही एक्झाम घेऊ. ही एक्झाम जी आहे या एक्झाम मध्ये 2 पार्ट असतील, रिझनिंग, इंग्लिश, क्वांट. रिझनिंग, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज. प्रोफेशनल नॉलेज मध्ये काय असेल सर? प्रोफेशनल नॉलेज मध्ये फायनान्स वाला पार्ट असेल. प्रोफेशनल नॉलेज मध्ये फायनान्स वाला पार्ट असेल. हे तिन्ही विषय 25-25-50, 25-25-50 आणि 100 मार्काला फायनान्स. म्हणजे क्वांट 50, इंग्लिश रिझनिंग 25-25, क्वांट 50 आणि 100 मार्काला तुमचं फायनान्स किंवा प्रोफेशनल नॉलेज ज्याला आपण म्हणूया. तर अशा पद्धतीने ही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. जे लोक यासाठी एलिजिबल आहे मी म्हणेल त्यांना मी रिकमेंड करेल बँक ऑफ इंडियाचाही तुम्ही मागे फॉर्म भरला होता क्रेडिट ऑफिसरचा, सेम टू सेम हा एक क्रेडिट ऑफिसरचा फॉर्म आहे, प्रत्येकाने भरावा. रिझन बिंग इकडे सुद्धा कॉम्पिटिशन कंपॅरेटिव्हली खूप कमी असतं, तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस आहे. त्यातल्या त्यात एक्झाम जर झाली तर आपला फायदा जास्त, कारण एक्झाम झाली म्हणजे बँकिंगचीच तयारी करणारे पोरांच्या बेसिसवर ही एक्झाम होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा फॉर्म प्रत्येकाने भरला पाहिजे. याची सिलेक्शन प्रोसेस कशी बघा, फॉर्म चालू झालेत आजपासून 11 जून पर्यंत लास्ट डेट आहे आणि यांची सुद्धा एक्झाम 2 जुलै 2023 ला आहे. यांची एक्झाम सुद्धा 2 जुलै 2023 ला आहे. मग माझ्याकडून आयडीबीआय ची डेट सांगण्यात चुकली काय? आयडीबीआय ची डेट बघा, आयडीबीआय ची डेट आयडीबीआय ची एक्झाम डेट 2 जुलैच आहे. दोन्ही पण 2 जुलै. तर दोन्ही एक्झाम ओव्हरलॅप पण होऊ शकतात ऍक्च्युली. आता आयडीबीआय ची एक्झाम डेट आणि याची एक्झाम डेट ओव्हरलॅप होऊ शकते, पण अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट कन्फर्म आहे की सेम शिफ्ट मध्ये नसेल, शिफ्ट चेंज करून देतील हे लोक, तुम्हाला काळजी करू नका. शिफ्ट चेंज करून देतील, शिफ्ट चेंज करून देतील. यानंतर पुढचा मुद्दा होता आपला, आपण पंजाब नॅशनल बँकेच्या याच्यावर होतो, पंजाब नॅशनल बँकेच्या मुद्द्यावर होतो. आता पंजाब नॅशनल बँकेच्या मुद्द्यावर होतो इथं होतो आपण. हा, त्यानंतर कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय द टेस्ट पार्ट 1 पार्ट 2 दॅट इज प्रोफेशनल नॉलेज. टेस्ट विल बी इक्विव्हॅलंट टू, हे काही मोठी गोष्ट नाही. जर तुम्ही पहिल्या पार्ट मध्ये क्वालिफाय झाले, क्वांट रिझनिंग आणि इंग्लिश मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाले तरच तुमचं पार्ट 2 म्हणजे प्रोफेशनल नॉलेज चेक केलं जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी हा एक मुद्दा होता, त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेचा फॉर्म पण सगळ्यांनी भरा. शेवटचा मुद्दा आयडीबीआय एसओचं नोटिफिकेशन. आयडीबीआय एसओचं जे नोटिफिकेशन आहे हे कम्प्लिटली ऑल कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स पोस्ट साठी आहे, त्यामुळे फ्रेशर्स यासाठी कुठे एलिजिबल नाही. हा, ज्या लोकांना बँकेमध्ये मिनिमम 4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे अशा लोकांना काही पोस्ट साठी काही लोक एलिजिबल आहेत. अशा लोकांनी डायरेक्टली मला कॉल करा की सर आयडीबीआय एसओ बद्दल आम्हाला अशी माहिती पाहिजे,
मी डायरेक्टली तुम्हाला फोनवर माहिती देतो, कारण पर्टिक्युलर पोस्टला, कारण भरपूर पोस्ट आहे आणि भरपूर पोस्टमध्ये मला व्हिडिओमध्ये ते सांगणं कंपॅरेटिव्हली जड जाईल. त्यामुळे तुम्ही काय करा, मला पर्सनली कॉल करा आणि पर्सनली कॉल करून विचारा की मी या पद्धतीने माझा एक्सपिरियन्स आहे, तर मी कुठल्या कुठल्या पोस्टसाठी भरू. फ्रेशर कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल नाही, मिनिमम 4 इयर्स एक्सपिरियन्स यासाठी इलिजिबल आहे, वाले यासाठी इलिजिबल आहे. बाकी काही डाऊट्स असेल तुम्ही या पर्सनल नंबरवर मला कॉल करा. आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा फॉर्म असेल आणि पंजाब नॅशनल बँक दोन्ही फॉर्म असेल, हे दोन्ही फॉर्म प्रत्येकाने भरा जे लोक यासाठी इलिजिबल आहेत. ठीक आहे, चलो भेटूया. थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, टेक केअर.